झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला दुष्काळानं ग्रासलंय. गावागावात पाण्यासाठी टँकरच्या रांगा लागल्यात आणि टँकरवरच्या पाण्यावरून बाळबापड्यांचे जीव जात आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमध्ये ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती का आली, कोणामुळे आली, निसर्गाची खरंच अवकृपा आहे का, पाऊस कमी झालाय का, असं असेल तर पुढचं वर्ष कसं काढायचं, औंदाचं पीक आम्ही आमच्या आसवांवर काढलं, अशा प्रकारची अवस्था आता महाराष्ट्राच्या शेतीची आहे. गावाच्या गावं प्यायला पाणी नाही म्हणून स्थलांतरित होत आहेत आणि शहरांमधले लोंढे वाढतायत. ही आजची परिस्थिती आहे. हे सगळं मी तुमच्याशी बोलतोय याचं कारण, या सगळ्यावर उपाय शोधणारा एक भगीरथ आज माझ्या बरोबर आहे. आपल्या पुराणामध्ये राजा भगीरथाची एक कथा आहे. त्या भगीरथानं दुष्काळ दूर करण्याकरता गंगेला पृथ्वीवर आणलं होतं. आज आपल्याकडे आलेले आहेत राज्य शासनाच्या जलसंधारण खात्यामध्ये काम केलेले वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि सध्या निवृत्तीनंतरही पाणी या एका विषयावर अक्षरशः वेळ घेऊन काम करणारे सुरेश खानापूरकर. सुरेशजी, आपलं स्वागत. नमस्कार. ही आपण जी ओळख केली त्यात थोडस त्रुटी राहून गेली असं मला वाटतं. मी ती पूर्ण करतो. मला सांगायला आनंद वाटेल किंवा अभिमान वाटेल की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षित प्रतिनिधी स्वयंसेवक आहे. लहानपणापासून मला संघाशी संबंध आला. जेव्हा मी पहिल्या वर्गात होतो धामणगावला, तिथे मला एकाने शाखेत नेलं आणि तिथून संबंध आला. ही माझी आणि डॅट इज माय ब्लड ग्रुप. तो काही बदलणं शक्य नाही. तो रक्त गटत आहे. तो संघामध्ये आपण काम केलं तर किंवा आपण संघाचे स्वयंसेवक होतो हे तुम्ही आज अभिमानानं बिरुदासारखं मिरवताय. तसंच ते तुम्ही शासकीय सेवेत असतानाही मिरवलं. मला एक तुमच्यावर संशोधन करताना फोटो आढळला, वृत्तपत्रात आलेला. तो म्हणजे मला असं वाटतं अयोध्येचा वादग्रस्त ढाचा पडल्यानंतर जी विजयी मिरवणूक निघालेली होती त्यात भगवा झेंडा घेऊन आपण अग्रभागी होतात सरकारी सेवेत असताना. ती गोष्ट परभणीची आहे. ही 92 का 93 सालची गोष्ट असेल. विजय मिरवणूक निघाली होती आणि तिथे पूर्ण प्रोसेसमध्ये आमची रॅली निघाली होती स्कूटरची. त्यात माझा भगवा झेंडा आम्ही रॅली काढली होती. नंतर मला मान्य त्यावेळेचे कलेक्टर्स त्यांनी मला बोलावलं सुद्धा की आम्ही कसे सामील झाले. त्यांना मी उत्तर दिलं की जेव्हा मी नोकरीत दाखल झालो तेव्हा मला सांगितलं होतं की यू शुड नॉट जॉईन इलिगल कम्युनल अँड पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. मी त्यांना विचारलं, तुम्ही याला डिक्लेअर करा संघाला, इलिगल आहे, पॉलिटिकल आहे, कम्युनल आहे, आपण नाही होणार. मला कलेक्टर महोदय म्हणाले की बाबा मला विचार करू दे, उद्या सांगतो तुला काय. त्यांनी मला पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलावलं. सांगितलं, खानापूरकर असं कुठेही काही नाही. संघ कम्युनल डिक्लेअर झाला नाही आजपर्यंत, पॉलिटिकल नाही डिक्लेअर झाला आणि इलिगल नाही आहे. मला काही आपत्ती नाही. लहानपणापासून एक संघ स्वयंसेवक हे बिरुद जे तुम्ही धारण केलं ते आजही तुमच्यावर कायम आहे. तो संस्कार तुम्ही आजही मानता. त्यामुळे मी इथे आज अगदी एका शब्दात आपण तुमच्या भूगर्भ शास्त्राकडे आणि पाणी या विषयावर, कारण आता ज्या ठिकाणी शिरपूरला आपण बसलेलो आहोत किंवा गेले 2 दिवस मी या शिरपूरच्या भागात फिरतोय, संपूर्ण महाराष्ट्र आज दुष्काळानं होरपळतोय अक्षरशः. आणि इथे मात्र मी पाहतोय पाण्याचे जलस्रोत मला सर्वत्र दिसत आहेत. अशा बंधाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी दिसतंय. लोक इथे ऊस घेत आहेत, अनेक पाण्यावर चालणारी पिकं घेत आहेत. या सगळ्याची सुरुवात जिथे झाली तिथे आपण जाऊया. आपले वडील मला वाटतं रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि आपलं बालपण अनेक गावात गेलं. त्याचा काय परिणाम झाला आपल्यावर आणि आपल्याला 10वीला काय यश मिळालं होतं आणि आपण कुठल्या कॉलेजमध्ये गेलात? माझे वडील होते स्टेशन मास्तर रेल्वेमध्ये आणि त्यांच्या दर 3 वर्षे बदली व्हायचं. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणचं शिक्षण झालं. एका ठिकाणी शिक्षण झालंच नाही माझं. मी अगदी सांगतो, पहिला 2रा वर्ग धामणगाव, 3रा 6 महिने काटोल मराठी मीडियम, 6 महिने आमला हिंदी मीडियम. हिंदी माहीत नव्हतं त्यावेळेस तरी शिकलो तिथे. 4था वर्ग बोरखेडी शिकलो नागपूरजवळ, 5वा वर्धा शिकलो. मग 6वा 7वा 8वा 9वा मग MSc टेक पर्यंत मी शिकलो नागपूरला. परंतु 6व्या वर्गामध्ये हा जी मला आज इथे काम करायला संधी मिळाली त्याचं मूळ तिथे आहे. 6व्या असताना मला एक पुस्तक वाचायला मिळालं, नागपूरचे उद्यम मासिक. आणि त्यात हे म्हटलं होतं
की महाराष्ट्रीय तरुणांनो भूगर्भशास्त्र देवा. आणि त्यात ते पहिलं पण असं दाखवलं की चिडून टाकलं होतं आम्हाला की काय घराच्या मागे नोकरी पाहिजे, आमचा आम्हाला जॉब आहे का उत्तम संधी आहे, तुम्ही का जात नाही. ते वाचल्यानंतर लक्षात येते आपण जिओलॉजिस्ट व्हावं असं आपल्याला वाटतं. ठरवलं होतं. मग त्याप्रमाणे 9वीला विषय बदलले. त्यामुळे 9वीला विषय बदलायची सोय होती. आर्ट्स घ्या, सायन्स घ्या, कॉमर्स घ्या. मी सायन्स घेतलं आणि मॅट्रिकला उत्तम मार्कांनी पास झालो. सगळ्या विषयात मला प्रावीण्य मिळालं. मी गणितामध्ये मला 98 मार्क मिळाले 100 पैकी. ही गोष्ट आहे 64 सालची. घरी आलो, निकाल दाखवायला वडिलांना. आम्ही 5 भाऊ, 2 भाऊ मोठे होते, ते अगोदर होते कॉलेजमध्ये. घरी वडिलांना फार आनंद झाला. पण वडिलांनी सांगितलं की बाबा आता घरी बस, आता मला ऐपत नाही तुला शिकवायची, तू नक्कीच नोकरी पहा आणि मला हातभार लाव. त्यांची काही चूक नव्हती, कारण परिस्थिती तशी होती. पण तुम्ही 6व्या वर्गात ठरवलं होतं की मी जेव्हा व्हायचं आणि काय करायचं. विल पॉवर माझी दांडगी होती की शिकायचं नसतं कुठले आलते. म्हणून त्या काळात मी वडिलांना मागितले, म्हटलं मला 15 रुपये द्या तुम्ही. म्हणून काय करशील 15 रुपये द्या तर करी, दारू नाही पिणार. आणि 15 रुपये घेऊन एका नागपूरच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये गेलो. खेड्यातला आलेला मुलगा, व्यक्तिमत्व काहीच नाही, इंग्लिश येत होतं पण बोलायची हिंमत नव्हती, कॉन्फिडन्स नव्हता. कसं तरी मी एका मित्रांनी म्हटलं आणि आतने प्रवेश केला. काय आहे म्हणे. म्हटलं मला ऍडमिशन पाहिजे, आम्ही फक्त 15 रुपये आणले आहेत. तर ते साहजिकच त्यांना काही कल्पना नव्हती. म्हणजे बाकी पैसे कोण भरेल. मी 1 नाही 2 नाही, माझे पैसे नव्हतेच. पण कुठून तरी बळ आलं आणि सांगितलं साहेब मला जी काय स्कॉलरशिप मिळतील, ज्या काही मिळतील स्कॉलरशिप त्यात तुम्ही कापून घ्या. अजून ऍडमिशनचा पत्ता नाही आणि मी म्हणतो कापून घ्या पैसे ऍडमिशन स्कॉलरशिप मधून. मग त्यांना जरा वेगळं वाटलं. तुम्ही दाखवलं म्हणे मार्कलिस्ट पाहिलं आणि शेरा मारला याच्यावर, प्रोव्हिजनली ऍडमिटेड ऍक्सेप्ट ओनली 15 रुपीज. उदयजी मी घाबरला होता. आता 285 कुठून आणू. 64 सालच्या 285. घरी गेलो नाही, ऍडमिशन घेतली. घरी गेलो नाही, सरळ गेलो पेपर आल्याकडे. म्हटलं बाबा असं मला फी भरायची आहे, मला पेपर ऑर्डर द्या, 10,000 मिळतील म्हणे. म्हटलं 10 द्या, 10% कमिशन मिळेल. म्हटलं 10% कमिशन हरकत नाही. तिथून तुम्ही सुरुवात केली. पेपरची किंमत 4 आणे. कोणते पेपर होते ते? पेपर होते विवेक मराठी, पांचजन्य हिंदी आणि ऑर्गनायझर इंग्लिश, तिन्ही संघाचे पेपर. त्यांनी मला सांगितलं की जे तुम्ही घर वाढवाल त्याच्यावर तुम्हाला मिळेल 25% कमिशन. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मला वाटलं लगेच घर वाढतील. सगळ्या घरात द्यायला लागलो. एक घर फोडलं नाही. एका कॉलनी घुसले की एकही घर फोडलं नाही. कोणी होतो कोणत्याही गतीचं असं आमचे पेपर घेतात. उदयजी त्यावेळी मला फार वाईट अनुभव आला. 10 पैकी 8 घरी मला म्हणायचे गेट आउट. संघांनी गांधींना मारलं, ब्राह्मणांनी गांधींना मारलं, गेट आउट. 2 घरी म्हणायचे टाकत जा. ह्या त्रैवार्षिकात मी 300 घर नवीन वाढवले आणि 22 किलोमीटर मला रोज सायकलिंग करावं लागत होतं. 22 किलोमीटर तुम्हाला रोज सायकलिंग, केवळ पेपर वाटायचं. जगण्यासाठी पैसे मिळवण्याकरता विद्यार्थी रशीद आपल्याला करावं लागलं. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जिओलॉजीचं. आणि मग मी बीएससी जिओलॉजी झालो फर्स्ट क्लासमध्ये. हे सगळं काम करून संघाची माहिती जबाबदारी होती मोठ्या विभागाची. ते काम करून पेपर वाटून अभ्यास करून मला फर्स्ट क्लास मिळाला बीएससी. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या स्वभावातला एक करारीपणा पदोपदी जाणवतोय. मला तुम्ही सांगा, ह्या करारीपणाचा कधी शासकीय सेवेत असताना त्रास नाही झाला? बदल्या, खोटे नाटे आरोप, वरिष्ठांकडनं अपमान, सहकाऱ्यांकडनं अवहेलना, राजकारण्यांनी केलेली करिअरची वाट लावलेली, असं कधी तुमच्या बाबतीत झालं नाही? फक्त मला त्रास दिला राजकारण्यांनी थोडा बहुत. बाकी अधिकारी माझ्या नेहमीच खुश राहायचे. बदल्यानं मी कधी घाबरत नव्हतो, पण माझ्या बदल्या झाल्याच नाही त्याप्रमाणे जितके व्हायला पाहिजे. एका काही 9 वर्ष ठेवलं शासनाने. पण तू मला एक सांगावीशी वाटते ती घटना. परभणीला मी होतो 92 साली. तिथे मात्र मला एका तिथे तुमची गाढवावरनं मला आठवते धिंड काढण्यात आली होती. आणि आज तुमच्या घरात मी पाहतोय तर तुम्हाला मिळालेले पुरस्कार ठेवायला जागा नाहीये. ही दोन्ही परिस्थिती कशी स्वीकारता? ती मला त्याचं दुःख वाटत त्याचं कारण माझा हेतू शुद्ध होता. ते जे काम होतं, परभणीची घटना अशी होती की ते 5 लाख रुपयाचे काम होतं, जी काही गरज नव्हती, पण त्यांनी काम सुरू करून टाकलं आणि मला गृहीत धरून. आणि मी ते काम होऊ दिलं नाही. आणि मग त्यांनी ते प्लॅनिंग करून एका दिवशी माझी त्या गावाचं झेंडे काढवलं 2 तास. तुम्हाला गाढवावर बसवलं, काळं फासलं. काळं फासलं. तुम्हाला त्याचं काहीही वाटलं नाही? कारण माझा
मला त्या गावाला पाणी द्यायचं होतं. मी त्यांना शेवटी निघालो, म्हटलं की जर मी गाढवावर बसून तुम्हाला पाणी मिळणार असेल तर मी रोज बसेल गाढवावर. पुन्हा एकदा सांगा, तुम्ही म्हणलात की मी गाढवावर बसायला रोज तयार आहे जर तुमच्या गावाला पाणी मिळत असेल, कारण तुमचं नातं, तुमचा परमेश्वर त्या पाण्यात आहे. त्यामुळे मला तसा मी जेव्हा त्या स्थितीत 2 गाव दौरा केला, नियोजित दौरा केला त्याच तालुक्यातला, आणि मग दुपारी 2:30 वाजता गेलो कलेक्टर साहेबांकडे. कलेक्टर त्यावेळेचे संधू साहेब होते, मला असं वाटतं एस संधू. संधू. त्यांना म्हटलं काय असा कसा मिटिंगला आला? म्हटलं मिटिंगला मी आलो नाहीये, मी तक्रार घेऊन आलो, असं मला त्रास झालाय, तुमच्या कानावर टाका, मला त्याचं दुःख नाहीये, पण तुमच्या कानावर बिंग हेड ऑफ डिस्ट्रिक्ट. त्यांनी ते फार सिरियस घेतलं आणि मग लगेच माझी तक्रार घेतली, एसपीला बोलावलं आणि विथ फायरिंग ऑर्डर, विथ तहसीलदार 100 लोकांना धरून आणलो आणि मग ती पुढची घटना घडली. तो वेगळा विषय आहे, पण तो असे प्रसंग आलेत, त्यात मला वाईट वाटत नाही, त्याचं कारण माझा हेतू शुद्ध होता आणि त्या लोकांना मी दोषी देत नाही. त्याचं त्यांना पाणी अर्जंट पाहिजे होतं आणि मी त्यांना देऊ शकतो, पण त्यांचा विशिष्ट एखाद्या ठेकेदाराचा विशिष्ट हेतू होता, तो तुम्ही साध्य होऊ दिला नाही, म्हणून अन्यथा लोकांचा काही माझ्या रोष नव्हता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.